बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेनमारम् दानादिधम्मविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। मारातिरेकमभियु जितसपरति घोरं पनालवकमख मथदयखं कन्ति सुदन्तविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। नालागिरि गजवरम् अतिमत्तभूतं दावगिचकमसनीव सुदारुणन्तं मेतम्बुसेकविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। उखितखगमतिः सुदारुणन्तं धावन्ति योजनपथं लिमालवन्तं इद्धिभिसङ्कतमनो जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि
बुद्धं शरणं गच्छामि कत्वान कट्टमुदरम् इव गभिनिया चिंचाय दुष्टवचनं च न कायमजे सन्तेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि सचं विहाय मतिस चकवादकेतुं वादाभिरूपितमनं अति अन्धभूतं बुद्धवंदन म्हणावी सुरात बुद्धवंदन म्हणावी सुरात सुख मिळेल बुद्ध विहारात सुख मिळेल बुद्ध विहारात सुख मिळेल बुद्ध विहारात सुख मिळेल बुद्ध विहारात माझ्या नावाचं कुंकुरे तिचं कपाळ मागत माझ्या नावाचं कुंकुरे तिचं कपाळ मागत गाणं आमच्या वरातीचं माझ्या मनात वाजत पोरी तू करू नको देरी लपून छपून तू माझ्यावर मरतेस का मी सिंगल तू मॅरिड होशील चार चौघात तुला शोभेल काय हे पोरी तू करू नको देरी लपून छपून तू माझ्यावर मरतेस काय मी सिंगल तू मॅरिड होशील चार चौघात तुला शोभेल काय अरे माझी बाय म्हणणार काय यंदा मी लग्नाची करतय घाय आणि वराड तुझे मी दारी माझं पशलो पोरी तू हाय अरे माझी बाय म्हणणार काय यंदा मी लग्नाची करतय घाय आणि वराड तुझे मी दारी माझं पशलो पोरी तू हाय बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेनमारम् दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि
शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि मारातिरेकमभियु जित सापरते घोरं पनालवकमख मथदयखं कन्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि नालागिरि गजवरम् अतिमत्तभूतं दावगिचकमसनीव सुदारुणन्तं मेतम्बुसेकविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि उखितखगमतिः सुदारुणन्तं धावन्ति योजनपथङ्गो लिमालवन्तम् इद्धिभिसङ्कतमनो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि कट्वानकटमुदरम् इव गभिनिया चिञ्चाय दुष्टवचनं च
न कायमजे संतेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि सचं विहाय मतिस चकवादकेतुं वादाभिरूपितमनं अत्यन्धभूतं पय्यापदीपजलितो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि नन्दोपनन्दभुजगं विबुधं महीधि पूतेन थेरभुजगेन दमापयन्तो इत्युपदेशविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि दुकाहदीठि भुजगे न सुदाट्टहतं ब्रह्मं विशुद्धिज्योतिनिधि बकामिधानं याणागदेन विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि एतापि बुद्ध जयमंगल अट्ठगाथा यो वाचको दिनदिने
सरते मतंदी हित्वाननेक विविधानि चुपद्धवानि मोक्षं सुखं अधिगमेय नरो सपय्यो. बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर स्वसेनमारम् दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. घेऊन आम्ही शेलार भावकी या ठिकाणी त्यांची मुलगी नेहा आणि आमचा मुलगा ॲडव्होकेट आशुतोष हर्षवर्धन शेलार म्हणजेच आशुतोष अश्विनी हर्षद शेलार यांचा हर्षवर्धन शेलार यांचा सुपुत्र आमचा पुतण्या आहे. ॲडव्होकेट आशुतोष यांचा नाव ठसणी नेहाशी नाव ठसणी व प्रथम बोलणी करण्यासंदर्भात आम्हाला आमंत्रित केल्यानुसार आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. तरी या दोघांची आपण विचारपूस घेऊया आणि तुम्ही आमच्या मुलासाठी त्या मुलीचं नाव द्याल या अपेक्षाने या ठिकाणी आलेलो. तसंच आपण आपल्या घर कुटुंबातील आपतेष्ट सगळे सोयऱ्यांचा थोडक्यात परिचय देऊन आपण त्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू. तरी मोरे कुटुंबियांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची ओळख देवी मंडळी आपला सर्वांना माहिती आहे त्यामध्ये मुलीचे वडील रमेश मोरे यांची ओळख करून देते. आई नाव प्रिया मोरे. प्रिया मोरे देखील इथे उपस्थित आहे. आणि मुलीला तरी त्यांचे मोठे जावई सर्वांना जय भीम. मिलिंद रावराणे हा हे देखील उपस्थित आहे. त्यांची छोटी जावई तरी त्यांची पत्नी यांची मोठी मुलगी डॉली ही देखील उपस्थित आहे. आता पहिले डॉली आता नवीन नाव माहिती आहे. तरी त्यांच्या मिसेसचा भाचा मंगेश तांबे जय भीम. सर्वांना जय हे भीम. देखील उपस्थित आहे. हे सर्व नायगावरनं मंडळी आले. मुलीची आई यांची बहीण माई पुढे उपस्थित आले आहेत. पुढे तरी त्यांच्या भाचा मंगेश तांबे यांची पत्नी गीता हे देखील उपस्थित आहे. माईचे मिस्टर सुधाकर कांबळे बाहेर बसले ते पण उपस्थित आहे. यांचे जे छोटे भाऊ यांचे जरा पॅरालिसिस सब्जेक्टमध्ये असल्यामुळे ते 2 पावलं वरती करू शकत त्यामुळे ते ग्राउंड फ्लोअरवर बसले नोंद घ्यावी. तसेच
मावशी यांची मावशी सुनीता गायकवाड हे देखील उपस्थित आहे. वंदना आणि मामी तुझी मामी काय पुढे नाव सांगा. विद्या गायकवाड हे देखील उपस्थित आहे. ताईचं नाव सांगा ना. संजय जाधव तसेच अशा मुलीची बहीण उमा कदम हे देखील उपस्थित आहे. आणि माझी मिसेस संजना जाधव या देखील उपस्थित आहे. अजून कोण राहिला आपल्या घरात? मुलीचा भाव चुलत भावंडांचं नाव दोन्ही चुलत भाव हा देखील उपस्थित आहे. प्रणव आणि मीना वगैरे सर्व आमची तरुण मंडळी खाली बसली आहेत. आजी लागते मुलीची आजी मुलीची आजी यांची आणि आजच्याच सांगितलं त्यांचे भाऊ रजत कुमारी हे देखील उपस्थित आहे. अशी आमची घरगुती उपस्थिती आहे. अजून आमची मोठी फॅमिली आहे, पण तेवढे जवळचे जेवढे आले त्यांनी खाली करून मुलं बसली आहेत. पण मुलीची ओळख करून देणं अगोदर कोण आहे? त्यांच्या मुलांचे सुनीती वंदना जाधव ही घरगुती ओळख आहे. अजून खूप काही ओळख होईल. आता पुढील म्हणजे तुमचं काय व्यवहार आहे, कशा प्रकारे बोलायचं. हा वंदन आताच आपण जी ओळख दिली, मी आमच्या मुलाकडील ज्येष्ठ सगळे सोहऱ्यांची ओळख करून देतो. सर्वात प्रथम आमचा जो भावी वर जो होणार आहे तो आशुतोष, ॲडव्होकेट आशुतोष हर्षवर्धन शेलार या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आमच्या त्यांचे वडील हर्षवर्धन श्रीपद शेलार या ठिकाणी त्यांची आई म्हणजेच मम्मी अश्विनी हर्षद शेलार आणि सारिका कमरे आणि आत्या सुषमा सकपाळ, त्यानंतर भारती या ठिकाणी वैशाली आहे. आणि मुलाचा भाऊ आमचा चुलत भाऊ सनी आहे. दुसरे चुलते आमचे दगडू अनंत शेलार, दुसरे त्यांची चुलती करुणा जाधव या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरी चुलती अस्मिका आतिश शेलार या ठिकाणी उपस्थित आहे. चुलते प्रदीप दिवा शेलार आणि चुलत बहीण ते प्रदीपची मिसेस शीतल या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरी चुलत बहीण आमच्या आशितोषची संध्या गौतम शेलार. आणखी नितीश शेलार या ठिकाणी उपस्थित आहे. आतिश शेलार आहे. त्यानंतर शशाल जोरे आली आहे. तिला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही चौकशी करू शकता. बेटा तुझं नाव काय? चालू ठेवू मोबाईल. तुझं वय किती? 20. शिक्षण? काय नोकरी जॉब? आणि दुसरं असं की तू आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तुझ्या वडिलांनी आम्हाला निमंत्रण दिल्यानुसार, तर तुला भावी वर म्हणून
आम्ही घेऊन आलेलो. तर तो ॲडव्होकेट आशुतोष हर्षवर्धन शेलार या ठिकाणी उपस्थित आहे. तर याला तू यापूर्वी पाहिलेलं आहे. मनापासून पसंत आहे. तर तुझ्या आई वडिलांनी सांगितलं त्यालाच कर असं काय नाही ना, तू स्वतःहून जबरदस्ती नाही ना. मी मुलीची चौकशी केलेली आहे, तुम्ही मुलाची चौकशी करा. कुटुंबात तुमची मुलगी बघितली अगोदर ती बघायची आहे, बघितली आहे, तीच आहे ना. तर मुलगी पसंत आहे काय? नक्की. आणि सर्वांनी त्या गोष्टीसाठी मान्यता दिली आहे काय? कोणत्याही प्रकारची जबरदस्ती वगैरे असा काय प्रकार आहे का? नक्की. आता तुमच्या दोघांची पसंती आहे एकमेकांसाठी, हे नक्की ग्राह्य धरू का? ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही ना? नक्की. अच्छा, आता दोघा मुलं मुलींची पसंती आहे. तर कुटुंब प्रमुख काय समस्त जनांना जाहीर व्हावं. तर आमच्या कुटुंबातर्फे न्यायी मुली तुमच्या मुलाला आम्ही लग्नासाठी देत आहोत असं आमच्या कुटुंबातर्फे. जाधव साहेबांनी त्यांच्या नरेश मोरे यांच्यातर्फे मुलीचं नाव दिलेलं आहे. आमचा पाहुण्या ॲडव्होकेट आशुतोष शेलार याला भावी वधू म्हणून जे नाव दिलेलं आहे नेहा, त्या नेहाचं नाव आम्ही शेलार कुटुंबाच्या वतीने ते स्वीकारतो. ते स्वीकारले व यापुढे ते भावी वधूवर म्हणून जाहीर होतील. मोठा